नमस्कार. मी डॉक्टर कोलते. आज आपण नेहमी डोके दुखणे किंवा अर्ध डोकं दुखण्याबद्दल बोलणार आहोत. बऱ्याच जणांना मेडिकलवरून डोकेदुखीसाठी नेहमी गोळ्या घ्याव्या लागतात. त्यामुळे बरेचसे पेशंट कंप्लेंट करतात, की याला नेहमीसाठी काही उपचार नाही का? तर आयुर्वेदामध्ये चरक संहितेमध्ये सूत्रस्थानामध्ये एक श्लोक आलेला आहे, ज्याच्यामध्ये की डोकेदुखीची कारणं सांगितलेली आहेत. त्या कारणांमध्ये संधारणात म्हणजेच मलमूत्र, शिंक इत्यादी नैसर्गिक वेग, नॅचरल अर्जेस जे ते अडवून ठेवणे, थांबवणे. दुसरं आहे दिवा स्वप्नात, दिवसा जास्त झोप घेणे. त्याच्यानंतर आहे रात्री जागरण करणे. रात्री जास्त वेळ जागी राहिल्यास पण हा त्रास होतो. त्यानंतर अति जास्त प्रमाणात दारूचे किंवा मद्याचे, अंमली पदार्थांचे सेवन करणे. उच्चैर भाष्यात म्हणजे जोरात बोलणे, खूप जोरात ओरडणे. दुसरी गोष्ट आहे अवसाद्यात म्हणजेच धुक्यात किंवा हिवाळ्यामधील दवबिंदूंमध्ये जास्त वेळ राहिल्याने. प्रागवातात म्हणजेच पूर्वेकडून येणाऱ्या थंड हवेच्या थेट संपर्कात आल्यामुळे. असात्म्य गंधात म्हणजे शरीराला सहन न होणारा किंवा त्रासदायक ठरणारा तीव्र वास घेतल्यामुळे. आघातात किंवा शिरोअभिघातात म्हणजेच डोक्याला कोणत्याही प्रकारची दुखापत किंवा मार लागल्यामुळे. रज, धूम, हिम, आतपात म्हणजेच धूळ, धूर, बर्फ आणि कडक ऊन यांच्या संपर्कात आल्याने. गुरु अम्ल हरित आदानात म्हणजेच पचायला जड असे अन्न, आंबट पदार्थ, कच्च्या पालेभाज्या न शिजवता अतिप्रमाणात खाल्ल्याने. अति शीतांबू सेवनात म्हणजेच अतिशय थंड पाणी पिल्यामुळे किंवा थंड पाण्याने स्नान केल्यामुळे. दुष्टामदात म्हणजेच अपचनामुळे शरीरात विषारी घटक तयार झाल्यामुळे. रोदनात म्हणजेच अतिप्रमाणात रडण्यामुळे. बाष्पनिग्रहणात म्हणजेच अश्रू किंवा डोळ्यातील पाणी जबरदस्तीने दाबून ठेवल्यामुळे. मेघागमनात म्हणजे ज्यावेळेस ढगाळ वातावरण किंवा पावसाळा सुरू होत असेल, त्यातल्या होणाऱ्या बदलामुळे. मनस्तापात म्हणजेच मानसिक ताणतणाव, चिंता किंवा अत्यंत दुःख, भीती या गोष्टींचं कारण असतं. देश-काल विपर्यतात म्हणजेच भौगोलिक परिस्थिती आणि ऋतू यांच्याशी सुसंगत न राहिल्याने, विपरीत वागल्याने. समजा तुम्ही थंड वातावरणात राहताय आणि जास्तीचे थंड पदार्थ खातायत अशा पद्धतीनं. थोडक्यात सांगायचं तर चुकीचा आहार, चुकीची जीवनशैली, मानसिक ताण आणि निसर्गाच्या विरुद्ध वागणे ह्या सर्व गोष्टींच्या अ, गोष्टी केल्यामुळे डोक्याच्या आजारांना आपण आमंत्रण देतो. आता सध्याच्या काळामध्ये बऱ्याच जणांना मायग्रेन, डोकेदुखीचा हा त्रास आहे. तर मायग्रेनला सुद्धा आयुर्वेदामध्ये अर्धावा भेदक या नावाने त्याचा रेफरन्स आलेला आहे. ज्यामध्ये की अशाच पद्धतीचे हे कारणं सांगितलेले आहे.